संपूर्ण टीम त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल संतोषजी पाटील सर. आणि ही मॅच वळणार आहोत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच ज्यांच्या नावाचा डंका संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये असतो. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज येत आहेत. दुसऱ्या बाजूला असणार आहेत. एक मिनिट सर. चला मॅचला सुरुवात करायची आहे. ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात मात्र लगेच असते. अध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संदीपजी पाटील सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मात्र नक्कीच दाखल होत आहेत. पहिलाच बॉल अगदी डिफेन्स केला सँडी. या देखील नावानं सातत्याने या खेळाडूला ओळखलं जातं. विरळे गाव आणि विरळे गावाला पडलेले गोड स्वप्न अर्थातच संदीप पाटील सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. असे भरपूर खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडूंना मिनिकेस आयकॉन खेळाडूंविषयी चर्चा करेल. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुमित घराळे सर. ओ हो इथे काय झालंय. अगदी सरळ साधा सोपा झेल धरणीला दान केला. इथे नैसर्गिक अडथळा. सूर्याची किरण अगदी डोळ्यावर आल्यामुळे तिथे झेल ड्रॉप झाला. परंतु ही एक चूक तुमची मान्य केली जाईल. यानंतरच्या चुकांना तुम्हाला या ठिकाणी माफी नसणार आहे. कारण केज झेल कोणाचा सोडला. सूरज या खेळाडूचा झेल त्यांनी सोडला. हो 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 हा चांगला चेंडू आहे. परंतु जर आपण पाहिला तर अगदी अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये हा खराब बॉल आहे. 3 धाबा धाव फलकावर पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी एका बाजूला अध्यक्ष आहेत आणि दुसऱ्या बाजूला माजी अध्यक्ष आहे. संपूर्ण शाहूवाडी तालुका आणि या तालुक्यातील हे विरळे गाव. विरळे गावातील हे 2 सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं एक गोड स्वप्न. बॅटिंगसाठी विरळे गावचा सुपर हिरो मैदानाच्या आतमध्ये असणारा संदीप पाटील. दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. दोन्ही ताकदवर यंग. जर आपण पाहिलं ना तर भरपूर मोठा क्रिकेटचा दांडगा अनुभव. ओ हो 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 काय फटका. अक्षरशः डोळ्याची पार न फोडणारा. गुडघा टेक सिक्सर देख. डब्बे में डब्बल डब्बे में केक. गुडघा टेक और सिक्सर देख. काय फटका खेळलाय. अगदी कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. अगदी लाजवाब फटका आहे. या फटक्यांसाठी संदीप पाटील सरांना ओळखलं जातं. माफ करा सूरज पाटील सरांच्या बॅट मधून फटका आला. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं ना केवळ कॅपचा डिफरंट आहे. नाहीतर जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो इथे जर आपण पाहिलं शरीर यशीचा वेध घेणारा अगदी चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अजितचं कौतुक करेल कारण एक षटकार आल्यानंतर दरम्यानचा चेंडू मात्र नक्कीच अगदी फलंदाजाला भाग पाडले डिफेन्स करण्यासाठी. संदीप पाटील सर मात्र नक्कीच अध्यक्ष साहेब स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. गेले कित्येक वर्ष मात्र नक्कीच शाहूवाडी तालुक्याचे सेवा करणारे हे खेळाडू आहेत. माजी अध्यक्ष सूरज पाटील सर देखील आहेत. आणि विरळे गावाने भरपूर मोठं क्रिकेट मात्र नक्कीच समर्पित केलंय संपूर्ण शाहूवाडीला. इथे मात्र नक्कीच आव्हानदार आहे. वाईट +1 2 धाबा त्या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 रन्स 12 धावा या धावफलकावर आतापर्यंत. 12 धावा धावफलकावर असणार आहे. संदीप पाटील सर नॉन स्ट्रायकिंग एंड. इथे आणखीन एक चेंडू हा देखील थोडीशी लाईन भरकटलेली पाहायला मिळते.
आणि या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर संतोष मगदुम याला मात्र लगेच आपण मॅन ऑफ द मॅच किताब देताना पाहिलं तर असे भरपूर खेळाडू आहेत मित्रांनो जे आयकॉन खेळाडू आहेत ऑफिशियल व्यावसायिक संघामध्ये देखील त्यांना भरपूर मोठी मागणी असते आणि हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात वाईट +1 एक्स्ट्रा 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावलं जातं धावसंख्येत वाढ होती 15 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात ही मॅच थोडीशी लांबलेली आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांचा सामना असणार आहे सर आपल्याकडे वेळ कमी आहे पहिल्या षटक आहे आणि त्या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं ना आतापर्यंत केवळ 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला काही चेंडू बाकी असणार आहेत आणि तुमच्याकडे 1 चेंडू बाकी आहे एका चेंडू मागे संदीप पाटील सरांकडे देखील ताकद आहे नजाकत आहे परंतु सूरज पाटील काय फटका खेळलेला अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेला तृप्त केलाय शॉट ऑफ द डे मी म्हणेल कारण या संपूर्ण स्पर्धेतला आजचा सर्वाधिक उत्कृष्ट फटका मात्र नक्कीच पाहायला मिळाला होता इथे मात्र नक्कीच फाईन लेग क्षेत्रात खेळला घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल 16 धावा या धावफलकावर असणार आहेत 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणार आणि इथे या असोसिएशनचा या स्पर्धेचा नियम आहे जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट नाही करत आहे तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल हे नियम आहेत संदीप पाटील सर सूरज पाटील सर आपणास देखील विनंती असणार आहे कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जसं दंडित केलं जाऊ शकतं तसं तुम्ही देखील थोडंसं सहकार्य करा अक्षय गोलंदाजी मार्कवर येत आहेत वैयक्तिक पहिला असणार आहे संघासाठी दुसरं षटक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर बिनबाद 16 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 16 रन्स टू ऑन बोर्ड कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो उन्हाचा तडाखा आहे तुम्ही कॅप कॅरी करा कॅप घाला स्वतःला सावरा आणि मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो ग्राउंड मध्ये खेळत असताना तुम्ही धूम्रपान करू नका व्यसनापासून दूर राहा क्रिकेट खेळा फिटनेस कायम ठेवा प्रॅक्टिस करा आणि ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला संघर्ष देखील करावा लागणार आहे कोल्हापूर म्हटले की पैलवानांचा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आणि शाहूवाडीने आपल्याला भरपूर काही दिलंय छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा चला अक्षय सर प्लीज इथे मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता लेग स्टंपवरून चेंडू मात्र नक्कीच थोडासा कट केला बॅटची लिडिंग एज आणि बॉल चाललाय तिकडे डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते एका सिंगलने धावसंख्येत भर होते धावसंख्या जर आपण पाहिली 17 धावा धावफलकावर असणार आहेत आणि ही मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी इथे बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला अगदी जर आपण पाहिलं ना एरोप्लेन जेव्हा रडार मध्ये येतं तेव्हा मात्र नक्कीच आपल्याला कळतं की ते कुठे जाणार आहे आणि या बॉलला अगदी पाठवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय षटकारासाठी षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये 23 धावा धावफलकावर इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं हास्यमय वातावरण झालंय कारण मंकी विकेट घेण्याच्या नादात तिथे कोणताही चेंडू न टाकता एक धाव देखील बाईकच्या स्वरूपात मिळते हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी होत असतात परंतु तुम्हाला आजच्या दिवसासाठी चुकांना घरीच ठेवून यावं लागणार आहे कारण या चुकांना इथे
तुमच्या चुकांना इथे मान्यता दिली जाणार नाहीये, कारण ही शाहूवाडी तालुका असोसिएशन प्रीमियर असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा मानाची भव्य दिव्य स्पर्धा असणार आहे। या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर आपण पाहिलं तर तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला। आतापर्यंत 2 संघ सेमीफायनलला देखील जाऊन पोहोचलेत। एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स रेटवे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 11 रिटर्न्स तुरुकवाडी, माफ करा, पिंटू दादा 11 करंदोशी, हे 2 संघ सेमीफायनलला जाऊन पोहोचलेत, उपांत्य फेरीमध्ये जाऊन पोहोचलेत। इथे जर आपण पाहिलं ऑन साईडला स्ट्रेट डाईव्ह चेंडूला खेळलाय, एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु पूर्णतः नकार दिलाय, थांबवलंय, रोखलंय। 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंपल्सरी झाल्या पाहिजे, नाही झाले 1 फिल्डर आतमध्ये डायरेक्ट वॉर्निंग दे, आता होणार नाही तोपर्यंत। यांनी किती मिनिटं घेतले बघ, आता 3 मिनिटं होऊन गेली त्याची, 3 बॉल झाले। सर तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे, आयोजक कमिटीच्या वतीने मी बोलतोय, थोडंसं सहकार्य करा प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे। इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा बॉल, हा खूप चांगला चेंडू आहे। शिवराज स्पोर्ट्स क्लब कोतोली वारणा आयोजित जगदंबा चषक 2024 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, ठिकाण आहे अर्थातच साईनाथ क्रिकेट मैदान, ऐरोली सेक्टर 10 पाण्याच्या टाकीजवळ। इथे जर आपण पाहिलं ऑन साईडला फटका तर खेळलाय परंतु बॉल चाललाय अगदी केवळ डिक्लेअर झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय, एक सिंगल येते, एका सिंगलने धावसंख्येत वाढ होती। धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 रन टू ऑन बोर्ड, 26 धावा धावफलकावर, नॉट आउट मात्र नक्कीच दोन्ही खेळाडू, या 2 खेळाडूंना तुम्हाला थांबवावं लागेल, या 2 खेळाडूंना कुठेतरी रोखावं लागेल, या जोडीला फोडावं लागेल। हे बॅटल जर रंगलं ना तर कुठेतरी धावांचा वर्षा होऊ शकतो। 26 धावा या धावफलकावर असणार आहे, हे बॅटल तोडावं लागेल। ओहो, ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल, आणखीन एक अवांतर चेंडू, आणखीन एक खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाज जर आपण पाहिलं तर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। आयोजक कमिटीच्या वतीने एक शेवटची महत्वाची सूचना असणार आहे। तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही 4 षटकार तळत असताना तुम्हाला केवळ 20 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे। थोडंसं स्पीडअप घ्या, घाई करा, वेळ वाचवा, वेळ कोणासाठी थांबत नाहीये सर। प्रवीण सर आपणास देखील विनंती आहे, थोडंसं सहकार्य करा, घाई करा प्लीज। इथे ऑन साईडला बॉलला पाठवलंय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय, एक सिंगल पाहायला मिळते, एका सिंगलला धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येत भर होते। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 28 धावा धावफलकावर असणार आहेत। अजून एक बॉल बाकी आहे, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, एक चेंडू बाकी असणार आहे। एक चेंडू बाकी असणार आहे सर, जिथे पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय सर, एक चेंडू बाकी आहे। पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय, तिसऱ्या चेंडूवर जिथे मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केलेला तो चेंडू ग्राह्य धरला जात नाहीये। तदनंतर निर्धाव चेंडू आहे, डॉट एक वंडी आहे, नंतर एक्स्ट्रा वाईट आणि शेवटचा बॉल वंडी। इथे बॉलला पाठवले ऑन साइडला, वाह वाह, प्रयत्न
प्रयत्न सुरेख आहे परंतु हा ट्रेडमार्क आहे सूरज पाटील सरांच्या बॅटमधून बॉल चाललाय अगदी हवाई सफर करत बॉल सीमा रेषा पार येतोय षटकार षटकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी झपाट्याने वाढ होते धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात विरार टीम आणि दुसऱ्या बाजूला जांभूळ टीम दोन्ही टीमला विनंती करतो की दादांनो वेळ वाचवा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे स्पर्धा 1 तास लेट होते याची देखील तुम्ही दखल घ्या आजच आपल्याला फायनल देखील खेळायची आजच आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे राजू सर खास घाटकोपरवरून देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मात्र नक्कीच खेळाडू देखील दाखल झालेत नेरूळवरून देखील खेळाडू दाखल झाले असेल त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर शाहूवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोपरा शेवटचा टोक आणि त्या टोकावरून मात्र नक्कीच स्पर्धेचा उदय झाला आणि इथे जर आपण पाहिलं संदीप पाटील बरात यांनी घेतला उत्कृष्ट झेल फलंदाजाला धावा लागेल माघारी विकेटचा पतन आणि खेळाडू संदीप पाटील बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी राजू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात इथे मात्र नक्कीच हळूवार पद्धतीने अगदी चांगला सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे जर आपण पाहिलं ना निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरली आहे कारण संदीप पाटील सर नावाचा वादळ मात्र नक्कीच तंबूच्या दिशेने परतला परंतु सूरज पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे परंतु सूरज पाटील यांना तुम्हाला स्ट्राईक द्यावी लागेल स्ट्रायकिंग एंडवर जेवढे सूरज पाटील सर राहतील तेवढ्या धाबांचा वर्षाव मात्र नक्कीच होऊ शकतो परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं इथे मात्र नक्कीच ऑन साईडला चेंडू खेळला मिड विकेटला चेंडू चालला तिथे मात्र नक्कीच अगदी सावकाश पद्धतीने एक सिंगल मात्र नक्कीच घेतली जाते एका सिंगलला मात्र नक्कीच धावसंख्येत वाढ होतीये धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात इथे मात्र जर आपण पाहिलं हा ट्रॅकर बॉल होता त्याला पाठवलं अगदी लांब 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 लांबच लांबवरचा येतोय टोले जंग छत्रपतींचा छावा मिळतील पूर्ण 6 धावा मिळतात या षटकाराने अगदी धावसंख्येत झपाट्याने वाढ होती 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात तिसरं षटक मंगेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला इथे काही चेंडू बाकी असेल मंगेश इथे मात्र नक्कीच बॅकफुटला आले पॉइंटला चेंडू खेळून काढला जातोय परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय 43 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात 43 रन्स ऑन बोर्ड 43 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे हे पाहण्याआधी आपण थोडीशी सूचना देऊया की दोन्ही संघ आपण वेळ वाचवा वेळ वाचवणे गरजेचं आहे वेळ कोणासाठी थांबत नाही दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो चला नेक्स्ट मॅच विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब वरळे विपक्ष टीम असणार आहे लक्ष्मण 11 जांभूर
जर आपण पाहिलं ना तर पहिल्या या बी ग्रुपच्या पहिल्या मॅच मध्ये देखील जांभूर संघ विरळे संघ आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील विरळे संघ आहे आणि जांभूर संघ आहे, परंतु टीम ए बी असं देखील असणार आहे, नावं देखील चेंज असणार आहे. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विरळे, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण 11 जांभूर. एका बाजूला जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमला विनंती करतो आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. तिथे टॉसच्या बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवराजे स्पोर्ट क्लब कोतोली वारणा आयोजित जगदंब चषक. इथे जर आपण पाहिलं तर लांबच लांबवरचा फटकावलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी तिथे पलीकडे आणि संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. 51 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 51 रन्स टू ऑन बोर्ड. संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. इथे मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरतून एकदम घेतले दुसऱ्या धावेसाठी, परंतु बॉल बघता बघता चाललाय सीमारेखा ओलांडतोय, येतोय चौकार. इथे जर आपण पाहिलं ना तर चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर अमित आलेत आणि अमितवर हल्ले चढवायला सुरुवात झाली आहे. ही मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. तर प्रत्येक खेळाडूने आपल्या मनाशी हे वाक्य नेहमी बाळगलं पाहिजे, उराशी ठेवून जगलं पाहिजे. थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल, थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल, येणाऱ्या प्रत्येक संकटास तुला सामोरं जावं लागेल. जिंकल्यावर गर्दी होणारच आहे मित्रा, परंतु संकटात तुला एकट्याला लढावं लागेल. तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्या सोबत असं कोणीच नसणार आहे, परंतु जिंकल्यावर तुमच्या सोबत सर्वजण असणार आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात स्वतःला मात्र नक्कीच सांगा की शर्यत अजून जिंकलेली नाही, कारण मी अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. इथे जर आपण पाहिलं सूरज पाटील बॅक टू द पेव्हिलियन. आता मात्र नक्कीच मोठा मासा जाळायला लागलाय. विकेटचं पतन खेळाडू बाद. बॅटर एक सूरज बाद झाले, दुसरे सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. चला सूरज आपण थोडस काही करा. जसे नंबर 7 सूरज. चला विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विरळ वर्सेस लक्ष्मण 11 जांभूर, दोन्ही संघांचे कॅप्टन त्वरित या. चला लवकरात लवकर यायचे प्लीज. इथे जर आपण पाहिलं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, एक धाव घेतला, दुसऱ्या धावाचा कॉल केलाय, तिथे डोक्याची घंटा वाजलेली, परंतु जर आपण पाहिलं नकार दिला शेवटच्या क्षणी. एक धाव तिथे पूर्ण केली जाते, एका धावेने धावफलक पुढे सरसावले जाते, धावसंख्येत वाढ होते. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होत आहे, धावा घेण्याचा प्रयत्न होतोय, पॉइंटला चेंडू ढकलला, तिथे मात्र नक्कीच एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल झाला, 2 धावा पळालेत, तिसरीचा कॉल केला आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होत आहेत बाद. आत्महत्या आणि तिथे 59 धावा झाल्यात आणि 60 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. चला VRCC स्पोर्ट क्लब वेळ वर्सेस लक्ष्मण 11 जांभूर. 59 झाल्यात, 60 करायच्यात, 59 झाल्यात आणि 60 धावा करायच्यात. चला लक्ष्मण 11 जांभूर वर्सेस विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विरळ, दोन्ही टीमला विनंती करतो आपण त्वरित टॉस साठी यायचंय.
श्री विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विरळे आणि लक्ष्मण 11 जांभूर शेवटचा कॉल आहे, अंतिम कॉल असणार आहे, प्लीज लवकर या. येस चला स्पीडअप करायचं विरळी संघ. येस 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता असताना मात्र सलामीची जोडी या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते. एका बाजूला सुरेश तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सचिन. सुरेश आणि सचिन ही जोडी या खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला आपण पाहत आहोत, जिथे मात्र ही महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच 15च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. येस सामनावीर टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आलं. माननीय सन्मान्य श्री संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. पुढील मॅचचा टॉस लक्ष्मण 11 जांभूर विरुद्ध विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे. येस चला विनंती असेल बॉलिंग ट्रॅक वरती उमेश पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव येतोय, गोलंदाजाला चांगला स्टार्ट मात्र मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये या गोलंदाजाचा चांगला प्रयत्न असेल. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. येस संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल या मॅचचा टॉस. येस मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. ज्यांच्या माध्यमातून सामना टी शर्ट सौजन्य देण्यात आलं. संतोषजी पाटील साहेब आपण उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आपण व्यासपीठावरती यायचंय, आपलं हार्दिक स्वागत आहे जगदंबा चषक 2024 मध्ये. येस स्पीडअप करायचं विनंती असेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळतो यावेळेस खेळपट्टीवरती. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु यष्टीरक्षक पोहोचणार नाही. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. एक धाव देऊन जाईल, एका धावेपेक्षा जास्त काही चेंडूवरती मिळणार नाही. धावसंख्या 2 आपण सध्याच्या घडीला पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला गेला, त्यानंतर धावसंख्या 2 आपण पाहतोय.
यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पूर्णपणे प्रॉपर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. लेझर गायडेड मिसाईल अचूक टप्प्याची गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज जिथे मात्र पाहायला गेलं तर कमी पाहायला मिळतात डावखुरा गोलंदाज, आणि इथे मात्र या गोलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी फलंदाजांना अडचण निर्माण होते, अडथळा निर्माण होताना पाहायला मिळते. आणि त्याचमुळे पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती फलंदाज चुका करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा या चेंडूवरती येताना पाहायला मिळते पुन्हा एकदा सिंगल, जिथे मात्र पहिल्या षटकाचा शेवट होतो. 4 धावा या खेळपट्टीवरती लावल्या जात आहेत. या गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळाल्या 4 धावा. आता मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वतः संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील की काय हे आपल्यास नक्कीच. पहिल्या षटकाचा शेवट धावसंख्या 4-24-60चं समीकरण आता मात्र 18-56 या आकड्यावरती येऊन पोहोचलंय. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 56 धाबा. आता मात्र कशा पद्धतीने बनवले जातील या 56 धाबा हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे. प्रत्येक षटकामध्ये 19 धाबा तरी बनवावे लागतील, ते पण मात्र धावसंख्या 56 येईल. 19च्या सरासरीने 57 बनतील, परंतु सध्याच्या स्थितीला पहा संदीप पाटील विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. पण यावेळेस कॅच पकडली जाते. वोट कॅच बीड ऑफ मध्ये कोणती चुकी केली जाणार नाही. सरळ हातामध्ये खेळला जातो फटका, देऊन जाईल महत्वाच्या खेळाडूला झटका. नवीन बॅटर येईल परत आणि परत जाताना पाहायला मिळेल सचिन. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते, परंतु एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल 5 आकड्यावरती. 5 सिंगल्स आलेत. अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पूर्णपणे कंट्रोल पाहायला मिळते या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी पाहायला गेला तर क्रॉसिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज जशा पद्धतीने गोलंदाजी फेस करताना पाहायला मिळते, फलंदाजाला चेंडू समजत नाही. गोलंदाजाचा पाहायला गेलं तर 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करत असताना गोलंदाज या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा येईल सिंगल. यस सामनावीर टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आले. माननीय सन्मान्य श्री संतोषजी पाटील साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत असेल शिवराज स्पोर्ट्स कोतोली वर्ण आयोजित जगदंबा चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. एका सिंगलने स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस 7 आकड्यावरती. चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळेल पुन्हा एकदा एक
चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता या खेळपट्टीवरती. स्कोअरबोर्ड 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. प्लॅटफॉर्म सेट केला गेला आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 3 धावा येताना पाहायला मिळाल्या संदीप पाटील यांच्या षटकामध्ये, जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर महत्त्वपूर्ण ही मॅच आपण पाहणार आहोत. ही महत्त्वाची मॅच सांगून जाईल येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ही मॅच पुढे जाईल. 7 धावा झालेत, अजून 53 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू, 26 पेक्षा जास्त धावा बनवायचे प्रत्येक षटकामध्ये, तेव्हाच 12-53 समीकरण बनताना पाहायला मिळेल. स्पीडअप करायचं विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत आयोजकांना. पहिल्या गटातील एक मॅच बाकी आहे आणि या गटातील पाहायला गेलं तर यावेळेस चेंडूखाली क्षेत्ररक्षक राजू आहे. राजूच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतो हा षटकार आल्यानंतर वेगळाच प्रहार धावफलकावरती होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 13 आकड्यावरती. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 13 धावा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळला जातो. पुन्हा एकदा एक मोठा फटका. पुन्हा येतो एक षटकार. सुरतच्या गोलंदाजीवरती मोठे प्रहार. अशा पद्धतीची बॅटिंग पहिल्या 2 षटकामध्ये झाली असती तर कुठेतरी थोडासा प्रेशर कमी झाला असता, परंतु अजून देखील मॅच गेलेली नाही. कारण की क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मॅच घेऊन जाऊ शकतात फलंदाज. आता मात्र 12-53 समीकरण 10-41 पर्यंत येऊन पोहोचले. अजून देखील मॅच येऊ शकते. 10 चौकार आले तरी सुद्धा 40 धावा होत आहेत, परंतु एक षटकार मधोमध आला तरी सुद्धा मॅच येऊ शकते. त्याला विचार बरं, त्याचं एक नॉनव्हेज, 3 नॉनव्हेज आणि अंपायर 2. झोपून शिव्या घाल त्याला. कॅमेरा मार की तिकडे. 3 नॉनव्हेज आहे ना. तुझे ते नंतर बघू आपण. त्याला काय पाहिजे कुणाला. हा तुझी ते इकडे. चला स्पीडअप करा विनंती असेल. धावसंख्या 20 आकड्यावरती पाहायला मिळते. 60 धावांचे लक्ष्य आहे, 40 धावांची गरज. आणि यावेळेस देखील फेकी केली गेली नाही. एक धाव सोडून दिली जाते. या खेळपट्टीवरती अतिरिक्त धाव येते की काय असं वाटलं क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे फेकी केली नाही. आणि यावेळेस शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सुरेशच्या गोलंदाजीमध्ये कमबॅक झाले. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले जरूर, परंतु त्यानंतर झालेला कमबॅक सांगून जातोय मॅच पूर्णपणे घेऊन जातोय की काय. लिडिंग एज कॅच ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र 22 धावा झाले धावफलकावरती आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये खूप धाबा बनवायच्या आहेत अजून देखील. कशा पद्धतीने बनवल्या जातील या धाबा, कारण की महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. या महत्त्वाच्या मॅच मधून जो संघ विजेता होईल तो मात्र पुढील फेरीत जाताना पाहायला मिळेल. झाल्यानंतर जेवून घ्या. तर महत्वाच्या
यावेळेस पहिल्या क्रमांकाचं षटक पाहायला गेलं तर 4 धाबांचं, दुसऱ्या क्रमांकाचं षटक 3 धाबांचं आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 15 धाबा. थोडंसं मागणं षटक ठरलं, परंतु यावेळेस शेवटच्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतील का, परंतु आता फक्त औपचारिकता राहिली. 2 चेंडूवरती 1 धाबा आली आणि धावसंख्या 23 या आकड्यावरती येताना पाहायला मिळते, जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत खूप धाबा. 37 धाबा अजून देखील बनवायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर एक वाईट बॉल आला, 36 धाबांची गरज. 4 चेंडू 36 धाबा. कशा पद्धतीने या धाबा बनवल्या जातील, कुठेतरी गोलंदाज चुका करेल का, कधीही काही होऊ शकते क्रिकेटमध्ये, परंतु औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू बाकी असतील, 4 मध्ये 36 बनवायचे आहेत. येणारा काळ समजून जाईल या मॅच मध्ये. डॉट बॉल. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, खूप वेळानंतर आला, परंतु धावसंख्येला वेग थोडासा जास्त देण्याचा प्रयत्न या चेंडूवरती झाला. षटकार येतो या चेंडूवरती आणि त्यानंतर धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचते. 31 क्रमांकावरती धावसंख्या पोहोचली गेल्यानंतर शेवटचा षटकातील शेवटचा गोलंदाज, शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंचव्या चेंडूवरती काय आहे, षटकार. यस, धन्यवाद. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय, कॅच पकडली जाते. शेवट होताना पाहायला मिळते 37 या आकड्यावरती आणि पाहायला गेलं तर तब्बल 22 धाबांनी विजेता होताना पाहायला मिळेल